या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। कथित नाजूक संबंधांची खोटी माहिती दिल्याचे खरे खोटे करायला गेलेल्या महिलेस 2 महिलांनी दगडाने मारहाण केली। ही घटना मोहोळ तालुक्यातील येवती गावात शुक्रवारी 28 जून रोजी सायंकाळी घडली। या मारहाणीत किरकोळ स्वरूपात जखमी झालेल्या महिलेने मोहोळ पोलीस ठाण्यात पहाटेपूर्वी फिर्याद दाखल केली। त्यानुसार 2 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: येवती येथील 35 वर्षीय विवाहिता तिच्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मजुरीचे काम करते। तिचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती कल्पना धनाजी चव्हाण हिने तिच्या पतीस सांगितली। या अनैतिक संबंधाविषयी खरे खोटे करण्यासाठी तो पती पत्नी कल्पना चव्हाण हिच्याकडे गेले होते। त्या ठिकाणी यासंबंधी विचारणा केली असताना कल्पना चव्हाण हिने त्या महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि या मारहाणीत कल्पना हिने तिथे पडलेला दगड फेकून मारल्याने महिलेच्या डाव्या मांडीस जखम झाली। या प्रकरणी जखमी महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार कल्पना धनाजी चव्हाण आणि लक्ष्मी या दोघींविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 336, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस नाईक पाठाडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।